झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे। कोल्हापूर असो, सिंधुदुर्ग असो किंवा नाशिक असो, या ठिकाणचे नेते, स्थानिक नेते उघडपणे शिवसेनेवर टीका करतायत, शिवसेनेतून बाहेर पडतायत, पडण्याची भाषा करतायत। याविषयी आपण चर्चा करतो आहोत। अर्जुन टिळे साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही जी काही कारणं सांगितलीत नाराजीची, ती सगळी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीविरोधातली आणि स्थानिक पातळीवरच्या विरोधातली होती। मला सांगा की एवढी वर्ष तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, नेमकी कुठल्या भूमिकेशी तुमची फारकत गेली? वैयक्तिक भांडणासाठी केवळ तुम्ही आता विचार बदलणार का? जो हिंदुत्वाचा मुद्दा होता, जो मराठीचा मुद्दा होता, याच्या पूर्ण हा मुद्दा राष्ट्रवादीमध्ये आता नाहीये। अशा परिस्थितीमध्ये कुठली तात्विक भूमिका तुमच्याकडे होती ज्याच्यामुळे तुम्ही शिवसेनेला थेट रामराम करण्याचा निर्णय घेतला? एक तर पहिले मी तुम्हाला सांगितलं तर शिवसेना प्रमुखांच्या वेळेची जी शिवसेना होती ती आज नाही। ते शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं होतं माझी शिवसेना कशी असावी आणि त्या पद्धतीने काम करता गेलं होतं। त्यांच्या हाताखाली आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे। ती परिस्थिती आज राहिलेली आहे, ती परिस्थिती कुठेतरी बदलत गेली। आणि तुम्ही आता सांगितलं का हिंदुत्वाची गोष्ट असेल किंवा मराठी माणसाची असेल, पण मला असं वाटतं का शिवसेनेमध्ये नुसते हिंदू किंवा मराठी माणसंच होते, तर अनेक धर्माची माणसं शिवसेनेमध्ये होते। टिळे साहेब, या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी तुमच्याकडे येतो। तुमच्या आवाजाची काहीतरी तांत्रिक अडचण दिसतेय, तो ठीक झालं की मी पुन्हा तुमच्याकडे लगेच येतो आहे। अभय देशपांडे, शिवसेनेतून हे जे लोक सोडून जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, नाराजी उघडपणे व्यक्त होताना दिसतेय, या सगळ्या लोकांना कुठे स्कोप आहे? इतर पक्षांची काय भूमिका किंवा इतर पक्षांचा काय फायदा या नाराजीतून होणार आहे? मी मगाशी सांगितलं अमोल त्याप्रमाणे की आधी पक्षात भवितव्य नसणारे लोक बाजूला जातात, ते तर ती सतत चालणारी प्रक्रिया आहे। दुसरं, नंतर ज्याला पक्षाच्या भवितव्याबद्दलच चिंता वाटते असे लोक इकडे तिकडे पळू शकतात आणि तशी अस्वस्थता थोड्याफार प्रमाणात आज मला वाटतं शिवसेनेत आहे। परंतु आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेली 8-10 वर्ष झालं शिवसेना प्रमुख स्वतः सक्रिय नव्हते। म्हणजे 2002च्या महापालिका निवडणुकांनंतर 2004ला सुद्धा त्यांनी सभा घेतल्या काही, परंतु उमेदवारांची निवड असेल किंवा प्रचाराची रणनीती असेल, निवडणुकीत उपस्थित करण्याचे मुद्दे असतील, या सगळ्याची रणनीती किंवा सगळं तर उद्धव ठाकरे यांनी ठरवलेलं होतं। म्हणजे त्यावेळेसपासूनची नाराजी नव्हती। म्हणजे जर आता त्यांना उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती पसंत नसेल तर ही कार्यपद्धती गेली 10 वर्षे खरं। त्यामुळे आता मला वाटतं की ही जी अस्वस्थता आहे ती पक्षाच्या भवितव्याबद्दल, यातही आता मला वाटतं की 2-3 आपल्याला सेक्टर करावे लागतील। थोडं विस्ताराने सांगतो मी की मुंबई ठाणे शिवसेनेचं केडर अजूनही मजबूत आहे आणि मुंबईमध्ये कितीही आव्हान, म्हणजे यावेळेस 2012ची महापालिका निवडणूक घेतलीत आपण, तर बाळासाहेब फारसे सक्रिय नसताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या ताकदीवरती निवडून आणून दाखवली खरं। ठाण्यामध्ये आज शिवसेना म्हणजे आज मनसेचं आपण सगळ्यात मोठं आव्हान मानतो शिवसेनेपुढचं, किंवा सगळ्यात मोठा शेअर मनसे घेईल असं म्हणतो, तर मनसेला आज ठाण्यामध्ये पक्ष स्थापन होऊन आता मला वाटतं 7 वर्ष होतील। 7 वर्षात ठाण्यामध्ये मनसेला उभं राहता आलेलं नाहीये। म्हणजे मनसेचं मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर मनसेला केडर उभं करता आलेलं नाही अजून। त्यामुळे एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे राज ठाकरे यांच्यासारखं जे अपील आहे किंवा ते बाळासाहेबांची शैली नसेल, परंतु त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे आणि ते त्यांनी वेळोवेळी दाखवलेलं आहे। राज ठाकरे यांच्याकडे ते बाळासाहेबांचं अपील आहे, परंतु संघटन कौशल्यामध्ये त्यांनी आतापर्यंत तरी काही साबित केलेलं नाही, किंवा नाशिकमध्ये जे उभे राहिले ते शिवसेनेतून त्यांच्याबरोबर जे आलेलं केडर होतं त्याच्यामुळे उभे राहिलेले आहेत। त्यामुळे याच्या आणि आता जर आपण पुणे म्हणजे हे सांगितलं मी तुम्हाला, ठाणे मुंबई, पुणे नाशिक आणि ह्याच्या पलीकडचा उर्वरित महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं की शिवसेनेमध्ये जर उद्या काही घडलंच तर त्यातला फार मोठा वाटा आपल्याकडे येईल। म्हणजे आजकाल तुम्ही आता म्हणजे फार मागे जायला नको, कालचंच आपण अजित पवारांचं यांचा बागुलांचा प्रवेश सोहळा झाला, टिळेंचा आणि बागुलांचा, त्यावेळेस असं वाटलं की बागुल आणि टिळे आता राष्ट्रवादीच्या भाषेत बोलतील, तर त्याच्याऐवजी अजित पवारच शिवसेनेच्या भाषेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।